तर भावना आजचा व्हिडिओ जो होता रॅपिडो बाईकबद्दल आहे. तर आता वाजले 9:35 तर काय नाही, MIDC मध्ये होतो आता. म्हणजे भाडं घेऊन आलो तर एक बसलं होतं जस्ट. म्हटलं लोकलच भाडं पडलेलं. तर इथं रॅपिडो बाईक बघितली, म्हणजे एक मुलगी होती. आता साहजिक रिक्षा होती, पण तिने काय मला विचारलं नाही. म्हटलं जाऊ दे, कोणतरी असेल. तर भाई नंतर बघितलं तर भाई एक पोरगा आला. फुल म्हणजे असा होता, गंजाडीच होता. म्हणजे आता काय वाईट बोलू नये, पण होता होता तर होता. त्या पोराला OTP दिला. मला वाटलं कोण असं रिलेटिव्ह, पण नंतर मी नीट बघितलं तर त्याचा मोबाईल लावलेला. आता आपण पण रॅपिडो चालवतो, आपल्याला पण माहिती आहे काय ॲप असतो काय नाही. तर त्याने OTP टाकला आणि ती पोरगी त्याच्या मागे बसून गेली. आणि जेव्हा ती बसली त्या बाईने मस्त म्हणजे एक्सिलेटर देऊन बरोबर, म्हणजे जसं झटका द्यायचा तसा झटका दिला. ती त्याच्या अंगावर जाऊन, म्हणजे झालं ज्या गोष्टी व्हायच्या आता त्या तुम्हाला सांगण्याजोग्या नाहीत. बँगलोरमध्ये पण अशी घटना झाली. तुम्हाला सांगतो, आता मी हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर त्या पोरीसोबत पण असंच झालं. काय होतं माहिती आहे का, मुलींनो त्या असतील काय मित्र समजा, भाऊ समजा, काही समजा मला. पण एक त्या नात्याने तुम्हाला सांगतो, या रॅपिडो बाईक तुमच्यासाठी नाहीत. हां, एखाद्या माणसाला जायचंय, पोराला जायचंय, त्याला जाऊ द्या. पण तुमचं काय होतं माहिती आहे का, 50-60 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही तुमची इज्जत घालवता. आता इज्जत घालवता, तुम्हाला वाटतं मी धंद्यासाठी बोलतो, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटतं रिक्षावाल्यांचा धंदा, आमचा धंदा डाऊन झाला त्याबद्दल हरकत नाही हो, आम्ही कुठनं पण कमवू. पण शेवटी काय होतं माहिती आहे का, 50 रुपयासाठी. आता तुम्हाला जरी 5 किलोमीटरला जर का रॅपिडो बाईक 50 घेत असेल ना, तर 5 किलोमीटरसाठी तुम्हाला सांगतो हार्डली 50 रुपये जास्त, म्हणजे 100 रुपये रिक्षावाला घेतो किंवा रिक्षावाल्याचा तो रेट आहे रॅपिडोला. 50 रुपयासाठी तुम्हाला माहिती नाही त्या पोराची ID काय आहे, कुठून आलाय, परत त्या बाईकची परमिट नसेल, म्हणजे बाईक येलो नंबर प्लेट नाही आहे सध्या आपल्याकडे, व्हाईट नंबर प्लेट चालतात. म्हणजे उद्या जरी तुम्हाला काय झालं ना, तर त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हालाच घेणे. म्हणजे कुठेही ऍक्सिडेंट झाला, 50 रुपयासाठी तुम्ही एवढी रिस्क घेऊ नका. निदान मुलींनी तरी, बाकीच्यांचं ठीक आहे, त्याला काही काही माणसांना घ्यायची असते त्यांची गोष्ट वेगळी. पण जेव्हा मुलींविषयी सेफ्टीविषयी प्रॉब्लेम येतो ना, तर आता आपण एवढं हे नाही, असं मला म्हणजे डेव्हलप नाही किंवा एवढं आपण सेफ नाही मुलींसाठी, बरं का. कारण की आपल्याला माहिती नाही, प्रत्येक जण आता मराठी माणूसला गोष्ट वेगळी आहे. हे पोरं बाहेरचे जे रॅपिडो वगैरे चालवतात, आपले पण मराठी आहेत, त्यात काय वाईट नाही. पण पोरींनो तुम्ही विचार करा, 50 रुपयासाठी अशी इज्जत दुसऱ्याच्या हातात देणं चांगलं नाही. प्रत्येक जण इमानदारीत काम करतो असं काय नाही. आज जे MIDC मध्ये घटना झाली तुम्हाला म्हणतो, त्या पोराचं तोंड बघूनच वाटत होतं का हा भाई कार्यकर्ता काहीतरी म्हणजे आहे. म्हणजे आता कळतं काय गोष्टी, म्हणजे मुलांना किंवा माणसांना बघून कळतं समोरच्या. जसं पोरींना कळतं का नाही बाबा ह्यो म्हणजे काहीतरी वाईट नजरेने बघतो, तसं पोरांना पण कळतं किंवा माणसांना पण कळतं का समोरचा माणूस बघून त्याचे विचार काय. तर मुलींना प्लीज असं करू नका. असे पैसे नसतील तर एखाद्या रिक्षावाल्याला म्हणा, दादा माझ्याकडे पैसे नाहीत, मला कुठेतरी सोडा. एखादा रिक्षावाला खरंच तुम्हाला सोडत, पण अशी इज्जत दुसऱ्याच्या हातात देऊ नका. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. बदलापूर ऑटो ब्लॉग. धन्यवाद.